आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नंदुरबारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आठवले गटाच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत नंदुरबार जिल्ह्याची नवी कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली. या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा पक्ष प्रतोपपदी भीमराव केशव आहिरे यांची निवड करण्यात आली आहे, तर जिल्हाध्यक्षपदी अनिल ओंकार कुवर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय अशोक शिरसाट यांची जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी आणि बापू ठाकरे यांची जिल्हा युवा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नवीन कार्यकारिणीची माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करतानाच गाव तिथे शाखा आणि घर तिथे भीमसैनिक निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या न्याय हक्कासाठी अधिक प्रभावीपणे लढा उभारण्याची भूमिका नव्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रभारी रमेश मकासर यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या नव्या कार्यकारिणीकडून नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटनेला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रतिनिधी नवनीत बागले आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज नंदुरबार. उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष आहेत, ज्या पदावर ते कार्यरत आहेत, त्या पदावर ते कार्यरत असून त्या पदावर त्यांना कार्यरत ठेवून या जिल्ह्याचे एक प्रतोद म्हणून त्यांची प्रतोद म्हणून संघटनेचा अस्त्र तर भीमराव आहिरे यांची प्रतोद म्हणून या ठिकाणी निवड झाली. यानंतर अनिल कुवर जे अशोक शिरसाट आहेत, तर अशोक शिरसाट आधी शहाद्याला अध्यक्ष म्हणून होते. अनिल कुवरच होता त्यावेळेस. अशोक शिरसाट हे ग्रामीण होते तर अशोक शिरसाटला पुन्हा एकच वर्षासाठी कार्यकारिणी होती, तर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी घोषित करतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. नंतर अनिल कुवर हे शहाद्याचे हे सुद्धा शहरीला व जिल्ह्याचा अध्यक्ष असतील असं या ठिकाणी मी जाहीर. पण आपल्या सत्तर मतभेदीमुळे हा कार्यक्रम लांबून गेला. वास्तविक 4-5 महिना किंवा अध्यक्ष न राहणे हे आपल्यासाठी पक्षासाठी फार त्यांनी दुर्गंध वाईट बात. तर मी एक होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि तुमचे आपले सर्वांचे नेते, आपले सर्वांचे नेते आदरणीय रणजी मकासर साहेब भुसावळ, तसेच तुमचे आपले सर्व मार्गदर्शक धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव, धुळे जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष माझे परममित्र बाळासाहेब शशिकांतजी वाघ, राजूभाऊ शिरसाट, अशोक भाऊ शिरसाट, जाधव भाऊ ठाकरे साहेब, भीमराव आहिरे, यादव कुवर आणि इथं उपस्थित असलेले सर्व पत्रकार, छायाचित्रकार, सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्ते. माझी भूमिका याच्यासाठी स्पष्ट असतो की मी जे बोलतो तेच करतो, अन्याय बोलायचं बोलतो. सर्वात महत्त्वाचे की आपण